सिद्दीकी हत्या प्रकरणी जिशानच्या जबाबात 7 बड्या बिल्डरांचा उल्लेख. सिद्दीकींची मोहित कंबोजशी फोनवरून चर्चा झाल्याचा डायरीमध्ये उल्लेख. तर पोलिसांनी फेटाळला एसआरए वादाचा अँगल. जिशान सिद्दीकींच्या स्टेटमेंटमध्ये माझं नाव नाही. मोहित कंबोज यांची एबीपी माझाला प्रतिक्रिया. बाबा सिद्दीकी हे माझे अत्यंत चांगले मित्र होते. कंबोज यांची माहिती. बाबा सिद्दीकींचा मारेकरी शिवकुमार गौतमसह 26 आरोपींविरोधात मकोका कोर्टात आरोपपत्र दाखल. शुभम आणि प्रवीण लोणकर कटाचे सूत्रधार असल्याचा पोलिसांचा दावा. बाबा सिद्दीकींचे चिरंजीव जिशानच्या जबाबात ठाकरेंचे आमदार अनिल परब यांचाही उल्लेख. ज्ञानेश्वर नगरच्या पुनर्विकासात परबांचे हितसंबंध असल्याचा व्यक्त केला संशय. ज्ञानेश्वर नगर विकास प्रकल्पाप्रकरणीच्या बैठकीनंतर बिल्डर पृथ्वी चव्हाणांनी बाबा सिद्दीकींना अपशब्द वापरले. जिशान सिद्दीकींच्या जबाबामध्ये उल्लेख. बैठकीसाठी ठाकरे गटाचे आमदार अनिल परबांनीच पृथ्वी चव्हाणांना आणल्याचाही जबाबात उल्लेख. आमदार आदित्य ठाकरे घेणार मुंबई महापालिकेच्या आयुक्तांची भेट. आज सायंकाळी मुंबईच्या महापालिकेच्या मुख्यालयामध्ये होणार आदित्य ठाकरे आणि आयुक्तांमध्ये बैठक. राजूल पटेल यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर ठाकरे गट आक्रमक. राजूल पटेल यांची शाखा ठाकरे गट ताब्यात घेणार. डोंबिवलीत एका इमारतीमध्ये मराठी विरुद्ध कानडी आणि गुजराती वाद. नांदिवलीमधील एका सोसायटीमध्ये सत्यनारायण पूजा हळदी कुंकू कार्यक्रमाला अमराठींचा विरोध. पोलिसांकडून गुन्हा दाखल. वाद निर्माण करणारे चिराग लालन, अनिल भट यांना पोलिसांकडून बेड्या. ठाण्यामध्ये 81 शाळा बेकायदा. ठाणे महापालिकेतून यादी जाहीर. शाळा बंद केल्या नाही तर फौजदारी कारवाईचा इशारा. मराठी माध्यमाच्या 2, हिंदी माध्यमाच्या 2 आणि इंग्रजी माध्यमाच्या 77 शाळांचा समावेश. एसटी, टॅक्सी आणि रिक्षा दरवाढी विरोधात ठाण्याच्या खोपटी एसटी आगारामध्ये आंदोलन. राज्य सरकार आणि परिवहन मंत्र्यांविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून जोरदार घोषणाबाजी. शिवसेनेच्या डहाणू तालुका समन्वयक अशोक धोडी अपहरण प्रकरणी त्यांचे बंधू आणि 2 जणांविरोधात गुन्हा दाखल. भिवंडीतील कामवारी नदीला अतिक्रमण आणि प्रदूषणाचा विळखा. प्रशासनाचं प्रदूषणाकडे दुर्लक्ष. नागरिकांकडून संताप व्यक्त. क्रिकेट खेळताना एका तरुणाचा मृत्यू. वसईच्या कोपर गावातील सागर वसे या तरुणाला क्रिकेट खेळताना आला हृदयविकाराचा झटका. संदीप क्षीरसागर यांना एवढी माहिती असेल तर त्यांनीच बीड प्रकरणाशी संबंधित असावेत. धनंजय मुंडेंचं प्रत्युत्तर. तर राजीनाम्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारच उत्तर देतील. मुंडेंचं वक्तव्य. संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी कृष्णा आंधळे सापडेल असं वाटत नाही. संदीप क्षीरसागर यांच्या वक्तव्यानं खळबळ. धनंजय मुंडेंकडे पालकमंत्री पद असताना कराड कारभारच बघायचा. क्षीरसागर यांचा गंभीर आरोप. काही दिवसांनी वाल्मिक कराड राजकारणात येईल. भाजपच्या गटात बसेल. संजय राऊतांचं सूचक वक्तव्य. मराठी भाषा भवन बांधण्यासाठी कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीकडून राज्य सरकारला परवानगी. पीडब्ल्यूडीचे अधीक्षक अभियंता व्ही बडे यांची माहिती. बारामती, दौंड आणि पुरंदरच्या कार्यकर्त्यांची सुप्रिया सुळेंवर नाराजी. सुप्रिया सुळेंसाठी छातीचा कोट करून काम केलं पण कौतुक नाही. सुषमा अंधारेंनी व्यक्त केली खदखद. कटुता दूर करण्यासाठी प्रयत्न करणार. शिवसैनिकांच्या नाराजीवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. आजच या संदर्भात संजय राऊतांची चर्चा करणार असल्याची सुप्रिया सुळेंची माझाला माहिती. जीबीएस बाधित तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर केंद्र सरकार सावध. 7 तज्ज्ञांच्या समितीची नियुक्ती. सोलापुरातल्या तरुणाचा झाला होता जीबीएसमुळे मृत्यू. कोल्हापूरमध्ये जीबीएस सिंड्रोमचे 2 रुग्ण. दोन्ही रुग्णांवर कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयामध्ये उपचार सुरू. एक रुग्ण कर्नाटकातील कळंगोळीतील असल्याचं स्पष्ट. पुण्यातील जीबीएसच्या वाढत्या रुग्णसंख्येवर बोलताना काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकरांचा पालिकेवर हल्लाबोल. पुणे पालिकेमध्ये मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा धंगेकरांचा आरोप. पुण्यातील येरवडा परिसरामध्ये असणाऱ्या कामगार नगरमध्ये गाड्यांची तोडफोड. श्रीकांत चव्हाण नावाच्या तरुणाला कोयत्याने मारहाण. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. प्रतापगडाच्या संवर्धनाचं निकृष्ट दर्जाचं सुरू असलेलं काम थांबवलं. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये संवर्धनाच्या कामासंदर्भात निर्णय घेणार. चुकीचं काम करणाऱ्या ठेकेदाराला चपराक.
सांगलीतील विटामध्ये एमडी ड्रग्ज बनवणाऱ्या कारखान्यावर गुन्हे शाखेचा छापा. माऊली इंडस्ट्रीजमधून कोट्यवधींचा एमडी ड्रग्ज साठा जप्त. कारखाना चालवणाऱ्यासह काही जणांना अटक. सांगलीतील विटामध्ये एमडी ड्रग्ज बनवल्या जाणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा. कारखान्यातून कोट्यवधींचा माल जप्त. साताऱ्यातल्या कोंडवे गावच्या हद्दीमध्ये गोळीबार. दुचाकीवरून आलेल्या दोघांवर गोळीबारामध्ये 2 युवक जखमी. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू. साताऱ्यात डांबरी चोरी करणाऱ्या टोळीचा अखेर पर्दाफाश. या टोळीकडे 17 लाखांचा मुद्देमाल जप्त. एसटी भाडेवाढ दरवाढी विरोधात सोलापुरात ठाकरे गटाचं चक्काजाम आंदोलन. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून सरकार विरोधात घोषणाबाजी. पुण्यामध्ये एसटी दरवाढी विरोधात ठाकरे गट आक्रमक. आंदोलन करत नोंदवला निषेध. पोलिसांनी आंदोलकांना घेतलं ताब्यात. कोल्हापुरात ठाकरेंच्या शिवसेनेचं एसटी दरवाढी विरोधात आंदोलन. शिवसैनिकांनी अडवून धरल्या एसटी बसेस. सर्व आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. राज्य सरकारने एसटीच्या भाडेवाढीमध्ये 15% वाढ केल्यानं राज्यभरात रोष. ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं चक्काजाम आंदोलन. आंदोलनामुळे वाहतूक विस्कळीत. नाशिकच्या मालेगावमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचं चक्काजाम आंदोलन. एसटी दरवाढीचा सर्वसामान्यांना फटका बसत असल्यानं ठाकरे गट आक्रमक. विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षविरोधी काम केल्यानं शिंदे गटाचे नंदुरबार जिल्हाप्रमुख करसिंग वसावे यांची शिवसेनेतून हकालपट्टी. शिवसेना संपर्क प्रमुख माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची कारवाई. नाशिकमध्ये आगामी कुंभमेळ्याच्या तयारीला सुरुवात. नाशिक जिल्ह्याचे पालक सचिव एकनाथ डवले आज घेणार आढावा बैठक. बर्ड फ्लूमुळे नंदुरबार जिल्हा प्रशासन सतर्क. पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं पोल्ट्री फार्मची तपासणी. सतर्कता म्हणून रक्ताचे नमुनेही तपासणीसाठी पाठवणार. देहविक्री प्रकरणामध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या बांगलादेशी तरुणाचा आशादीप वसतिगृहातून पलायन. तरुणीचा पोलिसांकडून शोध सुरू. नंदुरबारमध्ये तापमान वाढीमुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली. पपई पिकाचं उन्हापासून संरक्षण करण्यासाठी पपईवर लावलं जाणार आच्छादन. जमिनीच्या वादातून पुतण्यानं चुलतीच्या अंगावरती घातला ट्रॅक्टर खाली चिरडून महिलेचा मृत्यू. नाशिकच्या कळवण तालुक्यातली घटना. शिक्षा सुनावतानाच 2 आरोपींनी केलं पलायन. मालेगावच्या न्यायालयाच्या आवारातली घटना. पोलिसांकडून एकाला अटक तर 1 जण फरार. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. नाशिकच्या सटाण्यात चाकू हल्ल्यामध्ये 3 जण जखमी. मेवण्यासोबत आलेल्या व्यक्तीनं हल्ला केला असल्याची माहिती. नागपूरमध्ये 17 वर्षीय मुलीने हाताची नस कापून आणि गळ्यावर जखम करून आत्महत्या केली. धंतोली पोलीस स्टेशन ठाण्यातली हद्दीतली घटना. जळगावात 2 गावठी कट्ट्यांसह 4 जिवंत कारतूस घेऊन फिरणाऱ्या आरोपीला अटक. अरबाज खान असं तरुणाचं नाव. संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनी घेतली मनोज जरांगेंची भेट. देशमुखांच्या आईंच्या हस्ते जरांगेंनी 1 ग्लास पाणी घेतलं. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 4था दिवस. प्रकृती खालावली तरी जरांगे उपोषणावर ठाम. गुरुवारी अजित पवार बीडमध्ये जाणार. अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठक. पालकमंत्री पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर अजितदादा पहिल्यांदाच बीडमध्ये. पोलिसांनी एकमेकांना नावानेच बोलवावं, आडनाव घेऊ नये. बीड पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांचा अनोखा आदेश. जातीभेद नष्ट करण्यासाठी पोलीस अधीक्षकांचा निर्णय. बीड जिल्ह्यातली आणखी एक धक्कादायक घटना. 2 गावठी पिस्तूल आणि एका राऊंडसह तरुण पोलिसांच्या ताब्यात. पळवून आणलेली अल्पवयीन मुलगी ही पोलिसांच्या स्वाधीन. बीडमध्ये एसटी बस वाहकाने घेतला गळफास. परिवहन विभागाकडून निलंबनाची कारवाई केल्यानं गळफास घेऊन केली आत्महत्या. 6 महिन्यामध्ये 2,14,000 बांगलादेशी रोहिंग्यांनी जन्म घेतल्याचं स्पष्ट. महाराष्ट्रात झाल्याचा अर्ज देऊन बोगस कागदपत्र मिळवली. भाजप नेते किरीट सोमय्यांचा दावा. तर सर्वाधिक रोहिंगे जालन्यातील भोकरदनमध्ये असल्याची सोमय्यांची माहिती.
नांदेडच्या निवृत्त पोलीस उपाधीक्षक संजय पुजलवार यांच्यावर गुन्हा दाखल. पुजलवार यांच्याकडे कायदेशीर उत्पन्नाच्या तुलनेमध्ये 16.65% किमतीची आपसंपदा असल्याची माहिती. तुळजाभवानी मंदिरात महिलांनी तुळजाभवानीचा चरण स्पर्श करण्यावरून 2 पुजारी मंडळांमध्ये वाद. 2 पुजारी मंडळांपैकी एका मंडळाच्या महिलांना देवीचं चरण स्पर्श करण्यास परवानगी. पाळीकर मंडळाच्या महिलांना चरण स्पर्श करण्यास भोपे मंडळाचा विरोध. धाराशिवच्या परंडामध्ये सीना कोळेगाव प्रकल्पातून शेतकऱ्यांसाठी पाणी सोडलं. भोंजा हवेली येथे पाणी पोहोचल्यानंतर शेतकऱ्यांकडून श्रीफळ आणि फुल अर्पण करत जलपूजन. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये शाळेच्या बसला आग. होली एंजल इंग्लिश स्कूलच्या परिसरातली घटना. बसमध्ये विद्यार्थी नसल्याने जीवितहानी टळली. छत्रपती संभाजीनगरमधील शेवूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संधी नाला फाटा येथे भीषण अपघात. अपघातामध्ये मध्य प्रदेशातील 4घांचा जागीच मृत्यू. 30 मार्चला पंतप्रधान मोदी नागपूर दौऱ्यावर येण्याची शक्यता. पंतप्रधान मोदी सरसंघचालक मोहन भागवत एकाच व्यासपीठावर येणार. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांआधी पंतप्रधानांचा पहिलाच दौरा ठरणार. नागपूरमध्ये जीबीएसच्या रुग्णांची स्थिती स्थिर असल्याची पालिकेची माहिती. पालिकेच्या आकडेवारीनुसार नागपूरमध्ये 3 रुग्ण आढळल्याची माहिती. अमरावती विभागातील 5 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप मदत नाही. 386 कोटी 23,48,000 रुपयांचा प्रस्ताव अद्यापही मंजूर नाही. अकोल्यात साधूच्या वेशात बिबट्याची शिकार करून कातडीची तस्करी केल्याचा प्रकार. पुणे कस्टम युनिटकडून प्रकार उघडकीस. या प्रकरणी 3घांना अटक. बिबट्याची कातडी देखील केली जप्त. यवतमाळमध्ये 90 ग्रॅम एमडी ड्रग्जसह देशी कट्टा जप्त. दुचाकीच्या डिक्कीतून आरोपी घेऊन जात होता ड्रग्ज. समृद्धी महामार्गावरून डिझेलची तस्करी. 8 लाखांचा मुद्देमाल जप्त. सिंधी रेल्वे पोलिसांची कारवाई. क्षुल्लक कारणावरून कुऱ्हाडीचे घाव घालून जावयाकडून सासऱ्याची हत्या. यवतमाळच्या जवाहर नगरमधली धक्कादायक घटना. नागपूर जिल्हा परिषद येथे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते सलील देशमुखांच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन. भाजप ग्रामीण भागातील जनतेला विकास निधीपासून वंचित ठेवत असल्याचा आरोप. एसटी भाडेवाढ विरोधात बुलडाण्यात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. मध्यवर्ती बस स्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन करत सरकारविरोधात घोषणाबाजी.